नमस्कार, शारदा रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण करणार आहे चिवळची भाजी। या भाजीला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते। जसे कुठे चिगळची भाजी, बारीक घोळ असे म्हटले जाते, तर विदर्भामध्ये हिला चिवळची भाजी असे म्हटले जाते। ही भाजी आपल्याला जास्तीत जास्त उन्हाळ्यातच बघायला मिळते। चला तर आपण ही भाजी करायला सुरुवात करूया। इथे आपण चिवळची भाजी घेतलेली आहे। हिला व्यवस्थित निवडून घ्यायची आहे। त्यानंतर हिला बारीक बारीक कापून घ्यायची आहे। ही बघा मी कापून घेतलेली आहे व्यवस्थित। त्यानंतर हिला स्वच्छ पाण्याने घ्यायची आहे। इथे मी धुवून घेतलेली आहे ही भाजी। या भाजीला पाणी लागलेलं आहे, त्यालाच आपल्याला 1 कप बेसन लावायचं आहे। चणा डाळीचं बेसन मी आता याला लावणार आहे। हे बघा मी यात टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ, हळद वगैरे मिक्स करायचं आहे। बघा मी इथे हळद टाकलेली आहे। त्यानंतर इथे मी मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। छान मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याला। तर इथे आपला गोळा तयार झालेला आहे। आपण छोटे छोटे होल असलेली एक डिश घेतलेली आहे। तिला आपण ऑइल ग्रीस केलेला आहे। गॅसवरती मी एका भांड्यामध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहे। पाणी तापलेलं आहे, त्यावर मी ही डिश ठेवत आहे आणि आपल्याला त्यावरती हे छोटे छोटे वडे तयार करून ठेवायचे आहे आणि हे वाफेवरती शिजू द्यायचे आहे आपल्याला। हे बघा मी कशा प्रकारे हे वडे तयार करत आहे आणि हे आपल्याला वाफेवरती ठेवायचे आहे। अशा प्रकारे मी हे सर्व वडे ठेवून झालेले आहे बघा। आणि याला आपण वरून झाकून ठेवूया, त्यामुळे वाफेने छान शिजून येईल। हे व्यवस्थित वाफेवर शिजून बघा तर छान शिजत आहे। बघा आता आपले वडे शिजून झालेले आहे। आपण हे उघडून पाहूया। पहा छान शिजलेले आहे। छान व्यवस्थित शिजून झालेले आहे। आपण एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण मोहरी टाकूया। त्यानंतर जिरं टाकूया। त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा आणि लाल मिरची, वाळलेली लाल मिरची टाकूया। कांदा थोडा आपल्याला जास्तच घ्यायचा आहे। या भाजीमध्ये जास्त कांदे असले की ती भाजी खूप छान वाटते। लालसर रंगावर छान परतून घ्यायचे आहे आपल्याला। छान तेलामध्ये होऊ द्यायचे आहे व्यवस्थित। इथे आपल्याला लाल मिरची आणि कांदे व्यवस्थित झालेले आहे। तर आपण याच्यामध्ये आता हे वडे जे आपण वाफेवर शिजवले ते बारीक करून टाकत आहोत। अशा पद्धतीने हे व्यवस्थित बारीक करून मी थंड करून घेतल्यानंतर बारीक केले। तुम्ही गरम गरम चमच्याने वगैरे बारीक करून टाकू शकता घाई असेल तर। मी हे थंड केले, त्यानंतर हे हाताने बारीक करून टाकत आहे। तर अशा प्रकारे मी हे सर्व सर्व वडे बारीक करून टाकलेले आहे पहा। हे व्यवस्थित आपण खोडून घेऊया। तर व्यवस्थित हे आपण मिक्स करून घेऊया फोडणी वड्यांमध्ये। पहा छान आपण हे मिक्स करून घेतलेले आहे। व्यवस्थित आपण मिक्स केले। तिला थोडा वेळ गॅसवर असं होऊ द्यायचं आहे, त्यामुळे टेस्टही वाढते आणि छान लागते। त्यानंतर हिला थोडं एक झाकण ठेवून हिला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे। थोड्या वेळेला अशी शिजून घेऊ आपण आणि आपली भाजी तयार होईल काही वेळामध्येच। या भाजीला आपण व्यवस्थित शिजून झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे। झाकण ठेवल्यामुळे व्यवस्थित ही भाजी शिजून आली।
आपली भाजी जवळपास होतच आलेली आहे. बघा तर आपली भाजी होऊन तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडलेली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे माझे नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. थँक्स फॉर वॉचिंग.